My name is Pathan Joseph Khan, Assistant Professor of Strain System Pharmacy, Aurangabad. So, in this practical, we are taking Pharmaceutical Chemistry 2, experiment number 4. That is experiment for second year, B.Pharm second year. So, first of all, we are taking to identify the given organic drug or compound that is given by systematic qualitative analysis. यामध्ये आपल्याला अननोन ड्रग घ्यायची, म्हणजे कोणती अननोन ड्रग घ्यायची आणि आयडेंटिफाय करायची की कोणते ड्रग्स असतात विथ द हेल्प ऑफ दिस स्कीम. तर या स्कीम मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचंय, सगळ्यात पहिले आपल्याला प्रिलिमिनरी डिटेक्शन्स करायचं त्या अननोन ड्रग्स. अननोन ड्रग कोणती पण असेल त्याची प्रिलिमिनरी टेस्ट करावी लागतात. खूप सारे आपल्याला टेस्ट दिसतील, कलर असेल, ऑर्डर असेल, सॉल्युबिलिटी विथ द डिफरंट कंपाउंड, डिफरंट केमिकल्स. त्यानंतर आपण फिजिकल कॉन्स्टंट घेणार आहे, जसं मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. एक्सपेरिमेंट नंबर सेकंड and थर्ड मध्ये आपण पाहिलेलं आहे की मेल्टिंग पॉइंट, हाऊ टू डिटेक्ट और हाऊ टू कंडक्ट मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. त्यानंतर ग्रुप एनालिसिस, ग्रुप डिटेक्शन्स करावं लागेल आपल्याला. त्यानंतर एलिमेंट एनालिसिस, एलिमेंट डिटेक्शन्स करायचे आपल्याला. खूप सारे त्याचे प्रोसिजर आहेत, त्यानुसार आपण एलिमेंट डिटेक्शन करू शकतो. त्यानंतर कन्फर्मेटरी टेस्ट ऑफ दिस केमिकल. इथे आपल्याला जो केमिकल आहे, जो अननोन केमिकल आहे, तो इथे भेटून जाईल, पण त्याला कन्फर्मेशन हाच केमिकल आहे का ते बघण्यासाठी आपण काय करतो, कन्फर्मेटरी टेस्ट घेतो. नंतर कन्फर्मेटरी टेस्ट झाल्यानंतर we will identify which compound we are studying. Stop. So this is the experiment number 4 and this is the new scheme for identification of new compound. So first of all we are taking preliminary test of the unknown compound. आपण सगळ्यात पहिले याचा कलर बघूया. तर याचा जर कलर पाहू शकतो आपण, इट इज हॅविंग द कलरलेस सॉलिड. ठीक आहे, मीन्स फॉर द अनसॅच्युरेटेड कंपाउंड और कार्बोहाइड्रेट और एरोमेटिक कंपाउंड इज प्रेजेंट. सो फर्स्ट इज अ कलर, सेकंड इज अ odor. So this compound having the bitter in odor, so that's why the nitrogenous compound or aromatic compound is present in this thing. So third test is a solubility test. In solubility test we are taking 1 gram or 0.1 gram of the solid आपण घेणार आहे. त्यानंतर प्लस 3 ml ऑफ एनी लिक्विड, फॉर एक्झाम्पल वॉटर असणार किंवा ऍसिड असणार, तो लिक्विड घेणार. त्यामध्ये सॉल्युबिलिटी किती आहे, सॉल्युबिलिटी आहे का, दिस कंपाउंड इज सॉल्युबल और नॉट, हे बघण्याचं काम आपण सॉल्युबिलिटी टेस्ट मध्ये बघू. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल वी आर टेकिंग सॉल्युबिलिटी टेस्ट इन द वॉटर ऑफ दिस कंपाउंड. So this compound we have seen that this compound is insoluble in water. ठीक है. So we know about this chemical is not soluble in water. Water मध्ये हा soluble झालेला नाहीये, म्हणून आपण पुढची टेस्ट घेणार आहे. If this compound not soluble in water, then we will forward it to the test with the sodium hydroxide. सोडियम हायड्रोक्साइड सोबत आपण ही टेस्ट घेणार आहे, म्हणजे हा कंपाऊंड सोडियम हायड्रोक्साइड सोबत डिझॉल्व्ह होतोय. आपण ते बघूया ती सॉल्युबिलिटी होते. आपण बघू शकतो यामध्ये का हा कंपाऊंड सोडियम हायड्रोक्साइड मध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे, म्हणजे हा कंपाऊंड ऍसिडिक. दिस कंपाऊंड इज ऍसिडिक इन नेचर. सो ऍक्शन ऑफ द रिएजंट. सो पुढची जी प्रोसेस आहे आपली प्रिलिमिनरी डिटेक्शन मध्ये, ऍक्शन ऑफ रिएजंट सोबत हा काय ऍक्शन करू शकतो, हा डिझॉल्व्ह होतोय नाही डिझॉल्व्ह होतोय, काय ऍक्शन होणार त्याची, इव्हॅपोरेट होतोय हे बघण्याचं काम आपण यामध्ये करणार आहे. या टेस्ट मध्ये आपण काय केलेलं आहे का 0.2 ग्राम ऑफ अननोन कंपाऊंड घेतलेला आहे, त्यासोबत आपण 1 ml वॉटर घेतलेलं आहे आणि 1 ml NaOH घेतलेलं आहे, सोडियम हायड्रोक्साइड घेतलेलं आहे. यामध्ये आपण पाहू शकतो हा कंपाऊंड टोटली डिझॉल्व्ह झालेला आहे यामध्ये. ठीक आहे, म्हणजे दिस कंपाऊंड इज स्ट्रॉंगली ऍसिडिक इन नेचर. So in this test we are taking 0.2 gram of unknown compound and plus we are taking sulfuric acid. So we are studied about the action of the sulfuric acid with this compound.
So we are taking sulfuric acid. So we are taking sulfuric acid. So we seen about, so no action or no effervescence is shown in this, but some vapors are coming from this. So it means some strong acidic compound like acetic acid and benzoic acids is present in this. Taking action of sodium carbonate solution with this unknown compound. So we are taking this unknown compound plus sodium carbonate solution. So we are seeing that the effervescence is coming, effervescence and some vapors are coming in this. So this is a strong acidic compound. Taking this compound and test with the bromine water solution. We see that the decolorization is produced with the formation of PPT, means unsaturated compound is present. Bus 3. Correct. So in this test we are taking FeCl3. So we are studying the FeCl3 with this solution. Stop. Okay, let's start. So in FeCl3 solutions, buff color is present. We have seen that the buff color is present, means strong acidic compound is present in this thing. In a Bell-Stain test, means hitting on copper gauge, we are studying about this activity. So this hitting with a sooty flame means the aromatic compound is present in this. So hitting with a dry tooth tube, we are hitting this compound. So it is a melt. We can see that one box it is melt with a sooty flame, means some aromatic compound that is benzoic acid, acetic acid, this compound is present in this. So hitting with a soda lime. So we are taking the 0.2 gram of powder and 0.5 gram of the soda lime. So we seen that the evolution of the benzene is appeared. Evolution of the benzene is appeared, means the aromatic acid is present. So in this preliminary detection test, we are taking color, odor, solubility behavior with various solvents, the effervescent test,